आज के इस यूनिटी मार्च के फ्लैग ऑफ समारोह के लिए उपस्थित भारतीय जनता पार्टी के मुंबई अध्यक्ष श्री अमित शाह जी, कैबिनेट मंत्री एवं विधिमंडल में मेरे सहकारी आदरणीय आशीष शेलार जी, हमारे दक्षिण मुंबई की जिला अध्यक्षा श्रीमती शलाकताई साळवी, श्री तेजेंद्र तिवाना जी, युवा मोर्चा के मुंबई के अध्यक्ष, मंच पे उपस्थित सभी मान्यवर और यहाँ पे उपस्थित सरदार वल्लभ भाई पटेल से बेहद आदर रखने वाले, उनसे प्यार करने वाले और उन्हें बताए हुए रास्ते पे चलने वाले ऐसे सभी कार्यकर्तागण, सर्वप्रथम मी दिल्लीतून व देशातून आलेल्या सर्व लोकांचे जे या युनिटी मार्च मध्ये भाग घेणार आहेत यांचे मुंबईत स्वागत करतो, दक्षिण मुंबईत स्वागत करतो आणि आज सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीला आपण जी साजरी करत आहोत त्यात आपल्या सर्वांना पण शुभेच्छा देतो आणि त्या अनुषंगाने आयोजित या युनिटी मार्च मध्ये आपण सर्वजण सहभागी होत आहात त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा देतो। सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या एकतेचं स्वरूप आहे आणि जो भारताचा नकाशा आपण बघत आहोत त्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांना जातं। सरदार पटेल यांनी एक भारत श्रेष्ठ भारतची संकल्पना ही मुळात सगळ्यांच्याच मनात रुजली आणि त्यातून या भारताच्या कोपऱ्यात वेगवेगळे जे राज्य होते, कुठे प्रिन्सिपॅलिटी होत्या, कुठे राजे राजवाडे होते, कुठे वेगळे स्टेट होते, कुठे निजाम होते, या सगळ्यांना भारताच्या तिरंग्याखाली आणण्याचं काम हे आदरणीय सरदार वल्लभ पटेल यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली घडलं आणि म्हणून आज आपण जो एक भारत बघत आहोत तो केवळ आणि केवळ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला एक भारत आपण बघत आहोत। एकता अखंडता ही या देशात कायम राहावी म्हणूनच त्यांनी या देशात एकच कायदा असायला पाहिजे, एकच झेंडा असायला पाहिजे आणि देशाला एकच नेतृत्व असायला पाहिजे, ही भूमिका सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वीकारलेली। आज या युनिटी मार्च द्वारा त्यांनी मांडलेले विचार देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायचं काम मी सर्वजण करणार आहात। आज या महाराष्ट्रात देखील एकता आणि अखंडतेचा नारा हा सातत्याने भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। या राज्यात काही राजकीय पक्ष आहेत ज्यांचा स्वार्थी विचार या संकल्पनेला कुठेतरी दगाफटका करण्याची भूमिका घेत असतो आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेला मूळ मंत्र एक भारत श्रेष्ठ भारत हे सोबत घेऊन अशा विरोधी विचारधारेचे आणि मनसुबे हे कधीच पूर्ण व्हायला देणार नाही एवढी ग्वाही आज मी पण आपल्या सर्वांना देतो। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून, मुंबईचा लोकप्रतिनिधी म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालून या भारताची एकता अखंडता अस्मिता कायम ठेवण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी स्वीकारलेली आहे आणि योग्यपणे ती निभवू एवढीच आज आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि परत एकदा अत्यंत प्रभावशाली असा हा कार्यक्रम आयोजित करून सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार
कानाकोपऱ्यात नेण्यासाठी तुम्हाला यश प्राप्त हो अशी प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद. आपने